दुपारी बघा जो मी व्हिडिओ टाकला होता तुम्ही ते बघितला असन. एक टाइम मला असं वाटायला लागलंय उगाच व्हिडिओ टाकला मी आणि उगाच असं मुलांचं पण दाखवलं. मला काय माहिती तुमचा विचार कुठपर्यंत पोहोचते आणि कुठपर्यंत नाही. माझं मनाने मी आपलं चांगलं मनाने घेतलं टाकलं रोजच्या प्रमाणे. पण मग आता मला पश्चाताप व्हायला लागला. विनाकारण माझं डोकं दिवसभर दुखतंय. दुपारपर्यंत आपलं काम गेलं धुणं भांडी हे. आणि धुणं हे धुतल्यानंतर मी कमेंट वाचल्या, त्याला लाईक केल्या. आपलं चांगलं दिसलं म्हणून लाईक केला. मी काय एवढा खोलवरचा विचार करत नाही. ते कमेंट काय ना असेल तशी जाऊ द्या म्हणलं. असं वाटायला लागलंय हाताने मी चुकी करून घेतली. एखाद्याला जीव लावावं का नाही ते पण कळत नाही. कुठं कुठं माणसांचं फार मन विचार किती खोलपर्यंत असतात काय माहिती. तुम्ही तर त्याच्या कमेंट वाचल्या असत्या. तर म्हणलं चला तुमचा गैरसमज जरा दूर करावा. तर बघा व्हिडिओच्या आजच्या कमेंट चालू होत्या आणि रोजच्या म्हणा 2 दिवसाच्या म्हणा 1 दिवसाड म्हणा कमेंट आपोआप बंद होतात. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगत असते. कमेंट मी बंद करत नाही, वरनंच आपोआप बंद होत्यात आपोआप चालू होत्यात. का म्हणून काय मला सुद्धा अजून त्याचं मूळ पॉईंट माहिती नाही. ती माझ्या हातात नाही आहे. मी किती वेळा सांगू तुम्हाला, तरी पण तुमच्या डोक्यातनं ती व्याज जातच नाही. त्याला मी काय करणार आता तुम्हीच सांगा. पण सांगून तरी आता काय करू, असू द्या. आणि आजच्या व्हिडिओच्या चालू होत्या आणि ह्याच्या आधी पण बहुतेक बघा कृष्णाचा बड्डे का काहीतरी होता, काहीतरी होतं का बड्डेच होता काय माहिती, एवढं काय लक्षात नाही. भरपूर दिवस झालं. आणि हां त्याला तुम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याच्या कमेंट चालू होत्या. मला आता आठवलं त्या कमेंटवरनं, कारण ती कमेंट तशी होती. कमेंट आलेल्या तू डिलीट करते आणि कशा मग कमेंट येते आतल्या गाठीची आहे का नाही. तर मला ह्याचं वाईट वाटणारच नाही. मी जशी नाही तशी मला बोलतात. आणि कमेंट मी बंद केल्या नव्हत्या, त्या आपोआप बंद झाल्या. तुम्ही एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि एवढं मनापासून प्रेम करता त्याच्यावर ह्या मुलांवर, मी कशाला कमेंट डिलीट करू. मी दुसऱ्या दिवशी उठून बघते तर त्याच्या खाली एक व्हिडिओ खाली दुसऱ्या कमेंट आणते, ताई व्हिडिओच्या कमेंट बंद का केल्या. मग मला आश्चर्य वाटलं. मलाच शॉक बसल्यासारखं झालं. आलेलं कमेंट मनाने बंद कशा काय होतात तीच मला अजून कळालं नाही बघा. तर मी पण विचार केला. त्याच्या खाली मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करत होते. मी सगळं लिहिलं होतं, पण ती कमेंट माझी जात नव्हती त्या कोणी केली ती त्यांच्यापर्यंत. आणि हे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ते कसं होतं ते मला काय माहिती नाही. आपल्याला काय त्यातलं एवढं डोकं पण नाही त्या चॅनलमधलं काय नाही. जेवढं नवऱ्याने शिकवलं आहे तेवढंच ते एडिटिंग करायचं, व्हिडिओ शेअर करायचा, अपलोड करायचा आणि पब्लिक करायचं. एवढं 2-3 प्रकार मला माहिती आहेत. बाकीचं काहीच माहिती नाही. आधी तर साधं मला एडिटिंगसुद्धा करता येत नव्हतं बघा. जे खरं आहे ते मी सांगते आणि जे आपलं रेग्युलर घरामध्ये मी खाल्लेलं पिल्लेलं एखादी रेसिपी शेअर करते. अजून मुलांचं खेळलेलं, कुठं खेळलेलं बघडलेलं बाहेर गेलेलं, एवढं आपलं जे असेल ते खरं काय ते तुम्हाला दाखवत असतं. आणि फक्त त्यांच्यासाठी की जी दुर्गाची, ओमची, राधाची, कृष्णाची, कृष्ण एकूण तिकून आल्यानंतर तर ह्यांचा व्हिडिओ बघण्याची त्यांची इच्छा असते, वाट बघतात. कधी कधी बघा कमेंट करून सांगतात, कधी कधी फोन करून सांगतात, येता जाता सांगतात ताई व्हिडिओ का टाकत नाही, रोजच्या रोज टायमाला पडत नाही, आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघते, मुलं बघायला आवडतात म्हणून. ह्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ टाकते. चोलू नाही तर नाही चोलू, मला त्याचं काही पडलेलं नाही. पण आजच्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचून मला ना खरंच खूप टेन्शन आलं बरं का. जे माझ्या मनात नाही ते तुम्ही आणून देताय, कमेंट करताय. तसं की आत्यांचा थंबनेल लावला होता, कृष्णाला बोलवलं होतं. आता मी बोलले होते, व्हिडिओ कॉल चालू होता, कृष्णाचा व्हिडिओ घातला होता. त्या टायमाला मी आपलं मन मोकळ्याप्रमाणे कृष्णाचा व्हिडिओ घातला. माझ्या मनात तर असं नव्हतं, पण त्याचा व्हिडिओ घ्यावा, खाल्लेलं दाखवा, बोललेलं दाखवा. आणि मी आपलं राधूला बोलत बोलत म्हणलं होतं की काकीला फोन कर इथं आणून सोडायला म्हणून. कारण की बघा मी त्यांना जीव लावते, मुलं पण येतात काकी काकी करतात. एवढं मी त्यांना जीव लावते की एखाद्या बारीला खवळा वरडा काही करा, खूप त्रास दिल्यावर तरी ते काय आपली लेकरं येतं, त्यांना काय वाटत नाही. आणि मी पण असं काय जाणून बुजून खवळत नाही काय नाही. जे आपलं आहे ती बघा. व्हिडिओच्या मागं असं काय नाही की एका व्हिडिओमध्ये एक असं काय नाही आहे. तर बघा मुलांना पण आशा लागलेली असते, कारण की व्हिडिओ बघतात ना, मुलं बघतात, कृष्णा तर बघतोच बघा.
मग त्याला वाटतं मग काकीने हे केलं होतं ते केलं होतं असं तसं. मग त्यांना आशा लागते म्हणून मी पण आपलं हाय लेकरू आपल्याच लेकरावाने आपलंच घरातलं बाहेरचं कोणी नाही असं ह्या नात्याप्रमाणे मी आपलं हे करत असते. पण ते पण तुम्हाला खपत नाही दाखवलेलं. असं नाही आहे की फक्तच कृष्णाने खाल्लेलं मी तुम्हाला दाखवलं आणि माझ्या मुलांचं दाखवलं नाही असं नाही. रोज उठता बसता दाखवत असते. तर कोणाकोणाला लगेच वाईट वाटलं की त्याचं खाल्लेलं दाखवलं त्याच्यावर कॅमेरा धरला. असं काय त्यातले वाईट होतं. रोज जे असतं तेच मी दाखवलं ना. लगेच असं भांडणं लावायची कामं चालू झाली. व्हिडिओ बनवायचा नव्हता. पण बघा ना तुमचा विचार कुठपर्यंत जातात. माझ्या जे मनात नाही ते तुम्ही आणून देताय. आणि आत्यांचा थंबनेल लावला आणि म्हणून म्हणतात आत्याचा थंबनेल लावला किती डॉलर कमवणार आहे तुला नाही जमणार कशाला एवढं हे करते नाही का नाही. म्हणजे यूज येत नाहीत ना आजकाल. मी पण यूजसाठी काय करत नाही. असंच ज्यांना व्हिडिओ आवडते त्याच्यासाठी मी अपलोड करत असते शेअर करते. मला जमू बोलाय नाही तर नाही जमू. मी आपलं टाकायचं म्हणून टाकत असते बघा. मला पण लय काय हौस नाही आहे काम करत करत कॅमेरा धरा आणि पोटाला एक टाईम उपाशी मारा आणि मग तुम्हाला व्हिडिओ अपलोड करा. आणि तुम्ही पण ह्याची वाट बघत असता कमेंट कुठल्या व्हिडिओच्या चालू असतात ह्याच्यासाठीच की फक्त नावं ठेवायची आणि जे माझ्या मनात नाही ते आणून द्यायचं. आणि मग तुम्हाला वाटतं माझ्या कमेंटला ती लाईक करतात मग माझ्या कमेंटला उत्तर देतात असं कशाला करत असतात. ह्यासाठी तुम्हाला कमेंट चालू पाहिजे होत्या काय कोणास ठाऊक मग. म्हणून सारखं सारखं म्हणता काय व्हिडिओच्या कमेंट बंद करते. ह्याच्यासाठीच पाहिजे असतं दुसरं कशासाठी तवा. एकतर तुम्ही चांगलं पण बोलू नका कमेंट करू नका आणि वाईट पण बोलू नका ना त्याच्या कमेंट करू नका. नको त्या पूजाच्या वाईट कमेंट नको चांगल्या नको माझ्या वाईट नको माझ्या पण चांगल्या. फक्त व्हिडिओ बघा आवडत असलं तर. आणि असं पण नाही की मी तुम्हाला फोर्स करते माझं व्हिडिओ बघा म्हणून. ज्याच्या त्याच्या मनाने बघत असते बघा पब्लिक. मी कधीच म्हणत नाही आवर्जून बघा आणि लाईक करा आणि शेअर करा असं नसतंय माझं. झोपेतनं उठला खाल्ली का आईस्क्रीम. सगळ्यांच्या घरी खायला असते. अजून म्हणतात तिकडल्या मुलांना खायला देते बोलून व्हिडिओ सांगते. मी आपलं मन मोकळ्याप्रमाणे सांगत असते बघा. बोलत बोलत बोलून जाते. माझ्या मनात तसं काय नसतंय बघा. त्याला बोलवायचं आणि व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ चला म्हणून असं रोज मुलं इकडं तिकडं असतात. मी काय रोज नाही दाखवत. मन मोकळं आहे म्हणूनच दाखवते ना. असं नाही की गपके. मन स्वच्छ ठेवलं ना मन मोकळं असलं ना सगळं चांगलं दिसतं. पुढचा माणूस पण चांगला दिसतं. जग सुंदर दिसतं. सगळं छान छान दिसतं बघा. पण जिथं नाही तिथं ते विचार करायचं मग ते पुढचं पण चांगलं असलेलं बाहेर दिसणारच ना. दुर्गा मग गपकी जाऊ द्या असू द्या. इथनं पुढं नाही तुम्हाला खाल्लेलं दाखवणार नाही कुठं कोण आलेलं दाखवणार. आम्ही थोडीच कोण रोज आलेलं गेलेलं दाखवते. कदाचित आव चुकून दाखवत असते आवर्जून नाही दाखवत मी तुम्हाला. ते पण तुम्हाला पटत नाही. मी असं बाहेर पण रोज हिंडाय फिरायला जात नाही की तुम्हाला मी बाहेरचं दाखवून रोज असं पण नाही. जे आपल्या घरात आहे तेच बघा दाखवत असते मी. उद्यापासून माझं मी फक्त माझ्या 3 मुलांचं आणि माझं एवढं दाखवत जाईल. कोण आलं गेलं त्याचं नाव घेणार नाही दाखवणार नाही. तुम्हाला येतो ना राग मी ते सांगितलेलं नाही दाखवत. फक्त माझ्या घरातलं मी दाखवत जाईन बघा. आहे ना गो दुर्गा. मग ती लेकरं पारुशा असू कशी शिंबड्या असू कशी असू ते पण दाखवत जाईन. फक्त ह्या 3 मुलांचं आहे ना दुर्गा. हातपाय धुवायचं ना आता. उगं वाटतं आपली जशी लेकरं आहेत ते पण आहेत ते पण लेकरं वाट बघत असतात. त्यांना पण एक आपुलकी असते माया लावलेली असते. त्यांना पण ओढ लागलेली असते. हे केलं ते केलं त्यांच्या पण घरी असतंच की. पण नातं कशाला केलंय. इकडे येण्या जाण्यासाठी खाण्यापिण्यासाठी जीव लावण्यासाठी ह्याच्यासाठीच नातं असतंय ना. का उगाच असं नसतंय खायला द्यायचं आणि व्हिडिओ बनायचं ह्याच्यासाठी एवढं नसतंय बघा कुठं. गप की बाबू. थोडे आपल्या म्हणण्याने बघा आपण म्हणलं तिकडं लेकरांना जायचं नाही तर लेकरं जाण्याचे थांबणार आहेत का नाही ना. शेवटी लेकरं जाणार लेकरं आहेत ती. आणि थोडीच ती म्हणली काकीकडं जायचं नाही ते व्हिडिओ घेते ते करायचं नाही जायचं का थांबायचं आहे ते थोडीच ऐकणार आहे का. ते येणारच नाही इकडं. काय काय होतंय तो मोबाईल गुतायला लागला.
तर असू द्या, चला म्हणलं तुम्हाला सांगावं, जरा तुमचा गैरसमज दूर करावं. आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट चालू असत्या का बंद असत्या मला माहिती नाही. आणि चुकून जर चालू असत्या तर मला चांगल्या पण कमेंट करू नका आणि वाईट पण करू नका. तेवढं करा माझ्यासाठी फक्त. आणि परत कमेंटवर व्हिडिओ पण बनवणार नाही. फक्त मला जे वाटलं मी ते तुम्हाला सांगितलं बघा. तर तसं काय नाही आहे. फक्त व्हिडिओसाठी बोलवायचं, खायला प्यायला द्यायचं. आता माझे पण लेकरं आहेतच की, मी नाही का त्यांचं दाखवत खाल्ल्या पिल्लेलं. तेव्हा का त्या टायमाला तुम्हाला असं वाटत नाही की वाईट वाटत नाही, तेव्हा का तुम्ही म्हणत नाही तू खाल्ल्या पिल्ल्याला दाखवते लेकराच्या तोंडावर कॅमेरा असं, तेव्हा काय येत नाही तुमच्या तोंड का ही लेकरून ती लेकरं वेगळे का असं काय होतंय तरी काय. जाऊ द्या आता, गीते आपली काम आवरू. 5 वाजून गेला तर दुपारपासून जरा लोळली होती, डोकं दुखत होतं. म्हणजे मी मग सगळ्याला जीव लावायचा प्रयत्न करते, पण मला समजून घेणारं कोणीच नसतंय. मी एक बोललो म्हणजे तिसरंच काहीतरी त्याचा उच्चार तुम्ही काढता आणि मग ते बोलता. मग तुम्हाला तुमच्याच कमेंटबद्दल बोलल्या कसं वाटन, राग येणारच ना. तर मी तसं न वागून पण तुम्ही मला तसं म्हणता, मग मला तसं वाटणं साहजिकच आहे ना. मग असं नाही की तुम्हीच फक्त तुमचा विचार मांडू शकता आणि मी माझा विचार मांडू शकत नाही, असं पण नाही आहे ना. आणि मी पण जाते वरच्या घरी, पूजा पण येते. फक्त की कधी कधी कमेंट येतात बघा, ताई तुम्ही दोघीला बघायला, तुम्ही सगळे एका जागा असल्यावर खूप छान वाटतं आणि तुम्हाला बघायला दोघीला आवडतं, म्हणून मी कधीतरी व्हिडिओ घेत असते. रोज रोज नाही घेत, रोज आलं गेलं ती पण कोणामुळे, फक्त असं काय काय बाकी लोक आहेत त्यांच्यामुळे मी रोज व्हिडिओ काय घेत नाही.